फुले यांचे शिक्षणाविषयी परिचय. ज्योतिराव रवींद्रनाथ फुले या महात्म्याचा जन्म सन 11 एप्रिल 1928 मध्ये आई चिमणाबाई व वडील गोविंदराव यांच्यामध्ये झाला. जगातील काही मोजक्या समाजसुधारकांपैकी क्रांतिप्रिय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. महात्मा फुले म्हणजे समाजसुधारकांच्या रांगेतील परिपक्व समाजभूमी होय. शैक्षणिक काय दिसत नाही ते व्यवस्थित शैक्षणिक बदल व प्रवाह सुधारण्याच्या प्रवासातील असंख्य शिक्षण तज्ञांचा महामेरू बळीराजाचे नेतृत्व करणारा व मातीशी नाळ जोडलेला शेती प्रगतीसाठी आव्हानात्मकपणे विचाराधीन असलेले व कृतीशील कार्यातून शेती सुधारक प्रगतीशील शेतकरी व कृषी पंडित म्हणून सुप्रसिद्ध होते. महात्मा ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक कार्य तसं तर भरपूर आहे, म्हणजे 5 मिनिटात संपेल असं काही नाही आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांनी शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा भक्कम पाया. ज्योतिराव फुले यांची शैक्षणिक कार्यपद्धती स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारलेली होती. त्यामुळे शूद्र व हसालत बघा ज्योतिराव फुले यांची शैक्षणिक कार्यपद्धती स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारलेली होती. त्यामुळे शूद्र व बहुजन समाजाला सामाजिक, वैचारिक व मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी तसेच समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिक्षण हा या व्यवस्थेचा मूळ गाभा असून त्याच्यावर समाजाचा विकास व प्रगतीची चौकट बळकट होत असते. यासाठी शिक्षणाची ज्ञानगंगा ही घरोघरी पोचविणे गरजेचे असून त्याशिवाय समाज परिवर्तन होणार नाही हे महात्मा फुले यांनी ओळखले होते. अशा पद्धतीने शिक्षण प्रणाली असण्याबद्दल महात्मा फुले यांचा प्रचंड आग्रह होता. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे. प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक बालकासाठी महत्त्वाचे असून ते मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तसेच ज्योतिराव हे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे भारतातील प्रथम व्यक्ती होती. प्राथमिक शिक्षणासंदर्भात महात्मा फुलेंनी काही शिफारसी केल्या होत्या. त्या पुढील प्रमाणे शाळेत प्रमाणपत्र शिक्षण नेमावे. प्रमाणपत्रात शिक्षण नेमलेल्या शाळेत शासनाने अनुदान द्यावे. तिसरा आहे स्थानिक कराच्या निधीपैकी 50% निधी हा प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा. चौथा आहे नगरपालिकेच्या आपल्या हद्दीतील प्राथमिक शाळा स्वखर्चाने चालवाव्यात. पाचवा आहे ज्या भागाच्या जातीची वस्तू पुरेशी मोठ्या प्रमाणात असेल त्या ठिकाणी स्वतंत्र शाळा उघडाव्यात. त्यानंतर आहे ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण. ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण यावर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जास्ती भर दिलेला. बहुतांशी शूद्रात व बहुजन समाज या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांच्या भविष्याची व शिक्षणाची महात्मा फुले यांना अधिक काळजी वाटत असे. त्यामुळे महात्मा फुलेंनी सन 1818 मध्ये म्हणाले की आपली बहुतांशी जनता ग्रामीण भागात वास्तव्यास असल्याने शासनाने ग्रामीण लोकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष केंद्रित करून उत्तम शिक्षण उपलब्ध करून द्यावे. त्यानंतर शिक्षण हा शेतकरी